आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नाशिक मुंबई महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनामध्ये शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झालेत। आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखलेला आहे। आंदोलक आक्रमक झालेत आणि आंदोलकांकडून हा रास्ता रोको करण्यात येतोय। मनोज जरांगेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। नाशकात सकल मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून। लक्ष्मण, सुप्रभात। आजची जी सकाळ आहे ती एकीकडे आपण पाहतो आहोत बंद आणि आंदोलनांनी सुरुवात झालेली आहे। आता नाशकातलं हे जे आंदोलन आहे रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अशा पद्धतीनं रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलं जातंय, त्याची ही दृश्य बघतोय। नाशिक मुंबई महामार्गावरती अशा पद्धतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा रास्ता जो आहे तो रोखून धरलेला आहे। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते संतप्त झालेले आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यानंतर अशा पद्धतीनं हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीनं निषेध केला जातोय। आपण रास्ता रोको आंदोलन करताय, काय भावना आहे? सातत्याने 6 महिन्यापासून आम्ही 50% आतल्या आरक्षणाची मागणी करतोय। कुठेतरी 7 दिवसापासून जरांगे पाटील आमरण उपोषण करत असताना काल सरकारने जी भूमिका मांडली 50% वरचे आरक्षण देण्याची, ती मराठा समाजाला मान्य नाही। आम्हाला आरक्षण 50% आतच पाहिजे, ते पण कुणबीमधून दाखले मिळावे यासाठीचा हा आक्रोश आहे। आणि म्हणून आक्रोश आहे। आपण बघतोय महिला आंदोलक देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेला। ताई, आपण आंदोलन करतात, काय भावना आहे आपली, काय मागणी? मराठ्यांचा नेता मनोज जरांगे पाटील साहेब गेल्या 7-8 दिवसापासून त्या ठिकाणी अमर उपोषण करताय। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही रास्ता रोको या ठिकाणी आडगाव जुना नाका या ठिकाणी करण्यात आलेला आहे। माझी सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर अधिवेशन घेऊन मराठा समाजासाठी योग्य निर्णय द्यावा, ही सरकारला मी विनंती करते। आपण बघतोय अशा पद्धतीनं हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी लागलेल्या आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे। पोलीस आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे। काय भावना? मराठा समाजाला 50%च्या ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे। भुजबळांची दादागिरी या महाराष्ट्रात खपून घेणार नाही। पोलिसांना पुढे करून भुजबळ दादागिरी करताय। या भुजबळांना धडा शिकवल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही, एवढी त्यांनी काळजी घ्यायची। आपण बघतोय अशा पद्धतीनं आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि म्हणून या ठिकाणी आंदोलक आणि पोलीस जे आहे त्यांच्यामध्ये झटापटी झाल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलीस आणि आंदोलनकर्ते जे आहे ते समोरासमोर आलेले आहे आणि त्यामुळे पोलिसांकडनं अशा पद्धतीनं धरपकड जी आहे ती केली जाते। आपल्याला अटक केलाय पोलिसांनी, काय भुजबळांची दादागिरी आहे। भुजबळांच्या मागे लागून पोलीस प्रशासन आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहे। या पोलिसांना सुद्धा आमचं सांगणं आहे, मराठे हे काही मागणी करताय। भुजबळ साहेब दादागिरी केली, मराठे शांत बसणार नाही। साजरा करा। मुंबईला जाण्या